ओम नमः शिवाय. सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा. तर आज मी तुमच्यासोबत शिवलिंगाचा अभिषेक आणि शिवलिंगाची पूजा कशी केली मी पहिल्या सोमवारी आणि तांदळाची शिवमूठ आज मी कशी केली तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते मैत्रिणींनो. तर इथे मी एक पाट घेतलं आहे, त्याच्यावर रुमाल टाकून घेतलेला आहे आणि एक प्लेट घेतली, त्याच्यावर शिवलिंग ठेवलेलं आहे मी. आणि आता सुरुवातीला इतकं थोडंसं पाणी टाकून पिंड धुतली मी शिवलिंग आणि आता मग आपण दुधाचा अभिषेक करून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि आता इथे अजून मी स्वच्छ पाणी टाकून घेते. तर खूप छान वाटतं. असं मला बाहेर जाणं शक्य नव्हतं, पाऊस चालू होता मंदिरात, म्हणून मग मी घरीच शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून घेतला आणि पूजा करून घेतली. तर आता हेच मी स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे मैत्रिणींनो. आता इथे मी एक मोठी प्लेट ठेवून घेते. तर आपल्याला व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्यायची. तर हे शिवलिंग आपण काढून घेणार आहोत. तर खूप छान वाटतं अशी पूजा केल्यावर. आणि मंदिरात जायला पाऊस असल्यामुळे मग काही शक्य होत नाही, म्हणून मग मी घरीच अशी पूजा करते. तर आज सोमवार असल्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. तर आता इथे मी मोठ्या प्लेटमध्ये शिवलिंग ठेवून घेतलेलं आहे. आता इथे मी भस्म घेतलेलं आहे आणि आता हे भस्म आपण शिवलिंगाला व्यवस्थित लावून घेणार आहोत. आणि भगवान शंकरांना भस्म खूप प्रिय आहे, तर त्याच्यामुळे मी ते पशुपतीचे सोमवार केले होते तेव्हापासून मी शिवलिंगाला भस्म लावते. तर खूप छान वाटतं. आता आपल्याला शिवलिंगाच्या आजूबाजूला अशोक सुंदरी आणि पार्वती माताचं जिथे स्थान असतं ना, तिथे आपल्याला फक्त हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. बाकी शिवलिंगावर कुठेच हळदी कुंकू लावायचं नाही आहे. तर इथे मी आता व्यवस्थित पूजा करून घेते मैत्रिणींनो. तुम्ही कशी सोमवारची पूजा करता तो व्हिडिओ तुम्ही पण मला कमेंट करून सांगा. आता इथे मी मूठभर तांदूळ घेतलेले आहेत आणि आता हे मी शिव पिंडीवर टाकून घेते. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. खूप छान वाटतं अशा सोमवारी. आता हा पहिला सोमवार होता, श्रावण सोमवार, तर मी अशी व्यवस्थित पूजा करून घेते त्याची. तर आता इथे मी पांढरे फुलं आणले होते भगवान शंकरांसाठी आणि इथे मी बेलपत्र पण घेऊन आली होती. तर इथे मी बेल पण मला 108 बेल मिळाले नाही, मी 11 बेलच वाहिले. तर असं मी प्रत्येक बेल वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत होती. खूप छान वाटतं असं देवाचं काही केलं की. आता इथे मी अशी पूजा करून घेतली. ही माझी रोजची देवपूजा झालेली मैत्रिणींनो. आणि मग मी भगवान शंकरांचा अभिषेक करून घेतला होता आणि तिथे मी व्यवस्थित पूजा करून घेतली होती. शिवमूठ वगैरे आज अर्पण केली मी, आज सोमवार असल्यामुळे. तर पाहू शकता माझी रोजची देवपूजा मी तुमच्यासोबत आज शेअर केली. मी मागे पण एकदा शेअर केलेली होती. तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं असं काही देवाचं घरात राहिलं की. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि